मंडळी नमस्कार. मंडळी माझं नाव रणजित. अर्थात हा यूट्यूब चॅनल जो आहे हा माझ्या आईचा आहे. त्यामुळे या चॅनलवरती बहुतांशी आपल्या दोघांची ही दुसरी भेट नाही का. पहिली भेट कधी सांगा बरं. पहिली भेट जेव्हा आपण आईच्या यूट्यूब चॅनलवरती ज्यावेळेस चॅनल मॉनिटाईज झाला होता त्यावेळेसला आपण लाईव्ह बनवला होता तेव्हा आपली भेट झाली होती. त्यानंतरची ही आपली दुसरी भेट. मंडळी आजचा हा व्हिडिओ बनवण्यामागचं किंवा आजचा हा जो पॉडकास्ट आहे हे बनवण्यामागचं कारण असं आहे, गेले 2 वर्ष झाले आईचा युट्यूब चॅनल बंद होता. त्यामध्ये घरामध्ये बऱ्याचशा घडामोडी घडल्या. आमचं एकेकाळामध्ये पुण्यातल्या मावळ तालुक्यातल्या मावळ गावामध्ये वडगाव मावळ तालुक्यामध्ये आमचं वास्तव्य होतं. कालांतराने आम्ही आता कोल्हापूरमध्ये शिफ्ट चाललोय. अशा अनेक गोष्टी आहेत यामध्ये बोलण्यासारख्या. गेले 2 वर्ष झाले आईचा चेहरा किंवा आईचा नवीन परिचय असा तुमच्यापासून लांब गेला होता नाही का. सो मी आता प्लॅन करतोय की आईचा युट्यूब चॅनल पहिल्यापासून जसा होता तसाच ऍज इट इज पुन्हा एकदा सुरुवात करावा, की जेणेकरून काय की बऱ्याचशा राहिलेल्या अशा रेसिपी आहेत किंवा बरेचसे राहिलेले असे शब्द आहेत जे आईकडून आपल्या कानावर यायचे, हे सगळे काय पुन्हा एकदा सुरू होतील. सो मंडळी सगळ्यात पहिल्यांदा मी आईच्याच युट्यूब चॅनलवरती आईचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आई नमस्ते. आई मला सगळ्यात पहिल्यांदा हे सांग की तुझा जो युट्यूब चॅनल आहे हा लोकांमध्ये इतका लोकप्रिय कसा काय झाला, नेमका त्या मागे कारण काय होती? त्या मागे म्हणजे जेव्हा सुरुवात केली त्यावेळेला माझे मिस्टर 2020 साली गेले. त्याच्यानंतर मग मी थोडं डिप्रेशन मध्ये गेले. सारखं टेन्शन यायचं, एकटीच बसून असायची वगैरे. मग शेजारी राहणारी ना माझी एक मैत्रीण होती नूतन डबोईया आणि माझी मोठी बहीण. तर ह्या दोघींनी मला जास्त प्रोत्साहन केलं की तू काहीतरी चालू कर असं. अच्छा अच्छा. म्हणजे त्यानंतर मग तू चॅनल सुरू केलं? मग चॅनल चालू केलं. ओके ओके ओके. आणि ज्या वेळेसला तू तुझं चॅनल सुरू केलं होतास त्यावेळेसला जसं तू म्हटलीस की बाबा तुझे शेजारची मैत्रीण म्हणजे ऑब्व्हियसली डबोईया काकू. तर डबोईया काकूंसोबतचा एखादा किस्सा असा की बाबा चॅनल सुरू करायच्या आधी म्हणजे जसं तू बोललीस की बाबा त्यांनी तुला प्रेरणा दिली तर त्यांच्या प्रेरणेतनं तू पुढे आलीस, तर त्या म्हणजे तुला कसं सांगत होत्या की एक म्हणतो ना आपण जसं एक मैत्रिणीसारख्या सांगत होत्या की ऍज अन टीचर म्हणून असं काय शिकवत होत्या? नाही, मैत्रिणीसारख्या खूप छान व्यवस्थित सगळं समजून सांगत होत्या. तू काहीतरी कर, तू याच्यात काहीतरी कर. मग खूप दिवस मागे लागल्या होत्या पण मी काय मनावरच घेत नव्हते. पण म्हटल्या चल काहीतरी चालू कर, म्हटले मी तुला काय लागेल ती मदत करते असं म्हणून मला त्यांनीच ते हा चॅनल चालू करायला मदत केली. ओके ओके ओके. आणि आमची आंटी मोठ्या मावशीबद्दल काय सांगशील? माझी ताई ना खूप हुशार होती, म्हणजे माझी गुरुच ती. तर काही काही खूप त्याच्या ह्याच्यातून काही काही सजेशन द्यायची, काही काही चुकलं तरी सांगायची. पण असं झालं की माझे मिस्टर 2020 ला गेले आणि त्याच्यानंतर 2022 ला ती गेली. तर गेल्यानंतर पण मला खूप त्रास झाला तसा ती गेल्यानंतर. पण मग त्याच्यातून सावरले आणि आता परत मी तुमच्या पुढे येणार आहे. अच्छा. म्हणजे चॅनल बंद करण्यामागचं कारण असते? चॅनल बंद करण्यामागचं कारण तेच होतं. ताई गेल्यानंतर ना मी जवळजवळ म्हणजे खूप त्रास झाला, कारण नुकतंच मिस्टर गेले त्यातून सावरेपर्यंत ही गेली. त्याच्यानंतर मग मी म्हटलं जाऊ दे काही करायचंच नाही म्हणून मी काही सगळं बंद केलं आणि शांत बसले. आणि त्याच्यानंतर मग गावाला यायचा पण निर्णय घेतला. ओके ओके ओके. तुला मावशी सोबतचा एखादा जुना किस्सा आठवतो की ज्यातून असं आम्हाला देखील ऐकायला छान वाटेल आणि तुझी तुझे जुने विचार होते किंवा तुझे तिच्यासोबतचं जे राहणीमान होतं ते देखील आम्हाला एक्सप्लोर करण्यात थोडंसं बरं वाटेल? ती म्हणजे ना माझे मिस्टर गेल्यानंतर ती खूप सारखं म्हणजे वडगावला येऊन राहायची 8-10 दिवसासाठी वगैरे असं यायची, म्हणजे माझ्या बरोबर यायचं. तिला आवडायचं पण. मग म्हणायची चल आपण आता ना मुंडी आणू, चुलीवर मटण करू. असं करून आम्ही बाहेरच गार्डन मध्ये एक चूल मांडली होती, चुलीवर स्वयंपाक करायचा, तिथं जेवायचं वगैरे, खूप मजा करायचं ती असताना. आपण जे मागच्या बाजूला घराच्या मागच्या बाजूला आपण चूल ठेवली होती, चुलीवर स्वयंपाक करून जेवायचं आणि तिथंच बसायचं वगैरे. खूप तशी ती अशी हे होती, म्हणजे मस्ती वगैरे करायची, काही काही सांगायची, मस्करी करायची, अशी जी होती. म्हणजे थोडक्यात बोलायचं असं की बाबा गेल्यानंतर तिचा आधार होता. तिच्या नंतर बऱ्याचशा गोष्टी थांबल्या. मटणाचा व्हिडिओ आपण मावशी आधी त्याच वेळेसला केला होता ना ह्याचा, मटण मुंडीचा. सकाळी तुम्हाला
ते घेऊन जाऊन माझ्या 2-3 चक्रा झाल्या होत्या, फोडून आणणं वगैरे वगैरे. हो. आई मला सांग, शूटिंग आणि एडिटिंग याबद्दल तुला कसं माहिती झालं, किंवा मग आपल्या घरामध्ये कोण करायचं थोडक्यात? आता शूटिंग तर तूच करत होता, पण थोडं एडिटिंगचं वगैरे ह्याला पण माहिती नव्हती. पण माझ्या शेजारी राहणारा एक ऋषिकेश म्हणून मुलगा होता, मुलगा आहे आता तिथेच राहतात ते, पण ह्या दोघांनी मिळून हे सांभाळलं सगळं. ऍक्च्युली ही गोष्ट खरी आहे. युट्यूब माझ्यासाठी पहिल्यापासून नवीन. अर्थात ठीक आहे, प्रत्येकाकडे आपापला मोबाईल असतो, प्रत्येकाला माहिती असतं की असा मोबाईल समोर घेतला की लगेच शूटिंग चालू होते. बट एक ठीक आहे, आपण एक मित्रमंडळींमध्ये कॅज्युअली आपापले व्हिडिओज वगैरे काढतो, या गोष्टी वेगळ्या असतात. आणि ज्या वेळेसला आपण एखाद्या काय म्हणता येईल ना, एखाद्या सिरियलसाठी किंवा असं काहीतरी फेम मिळवण्यासाठी म्हणून जर आपण एखादा शूट करत असेल तर त्यावेळेसला बरेचसे प्रॉब्लेम यायचे. लिटरली तुम्हाला सांगतो, आम्ही पहिले 2-3 व्हिडिओ असे शूट केले होते आणि असेच अपडेट केले होते. तर त्यावेळेसला कॉमनली यार, आता आपल्यातले जे कोणी नवीन नवीन लोक असतील ते लोक पहिल्यांदा काय करतात, युट्यूबला यायचं झालं किंवा इंस्टाग्रामला यायचं झालं आणि तुम्हाला खरोखर फेम मिळवायचा आहे, आपण काय करतो, आपले मित्रमंडळी असतील, आपले नातेवाईक असतील, आपण व्हॉट्सअपवरती सगळ्यांना लिंक पाठवत बसतो. असं मी सहज सगळ्यांना लिंक पाठवायचो. एक लिंक आमच्या शेजारचा ऋषी आहे त्याने बघितली. तर ऋषी संध्याकाळी घरी आला, मला म्हटलं दादा, म्हटलं काय रे, म्हटलं दादा अरे ते काकूंना घेऊन काय चालू केलंय तू? म्हटलं अरे युट्यूब चॅनल चालू केलंय आणि रेसिपीज वगैरे दाखवतोय. म्हटलं दादा राग नसल्यानं तुला एक बोलू करे. म्हटलं काय? मला म्हटलं दादा अरे तू आत्ता जे करतोयस ना, म्हटलं हे थोडंसं वेगळं आहे म्हटलं, आणि मोबाईल मध्येच ना म्हटलंय बघ ह्या अशा फ्रेम येतात म्हटलं, या फ्रेम करायच्या. आणि मला म्हटलं एडिटिंग कसं करतोय? म्हटलं अरे एडिटिंगचं मला काहीच माहिती नाही, मी आहे असा व्हिडिओ उचलतोय, आहे असा अपलोड करतोय, त्यानंतर युट्यूबवर काय असेल ते असेल म्हटलं करतोय. त्याने मला त्यावेळेसला बऱ्याचशा ऍप्लिकेशन बद्दल सांगितलं, पीसी वरती बरेचसे सॉफ्टवेअर्स वगैरे असतात त्याच्याबद्दल माहिती दिली. आणि एक असं मला म्हणता येईल ना की आईचा युट्यूब चॅनल सुरू झाला ते तिथून मॉनिटाईज होऊस तोपर्यंत कदाचित अर्धे निम्मे व्हिडिओ का असं ना, पण हे ऋषीने आणि मी दोघांनीच मिळून एडिट केले होते. आणि त्याने देखील मला मार्केटिंग स्किल जे असतात की बाबा जसं एखाद्या ठिकाणी आपण हॅशटॅग लावतो किंवा मग @ करतो, तर या ज्या छोट्या छोट्याशा किरकोळ गोष्टी आहेत ना, ह्या ऋषिकेश भोसलेमुळेच समजल्या नाही का. येते तशी वडगाव सोडून ज्या वेळेसला कोल्हापूरला आलो त्यावेळेसला पुण्यातले असे बरेचसे मित्रमंडळी आहेत, नातेवाईक आहेत, बऱ्याच जणांची तशी आठवण येते. अधूनमधून 1-2 महिन्यात आपण त्यांना भेटायला देखील जातोय. बट असं कधी एखादा असा क्षण असतो ना की ज्या वेळेसला आपण आपल्या ठिकाणी, आपण जिथं राहतोय किंवा आपण जिथं काम करतोय तिथं आपण रिलॅक्स मध्ये बसलेलो असतो, त्यावेळेसला आपल्यालाच आपल्या माणसांची नकळत आठवण येऊन जाते नाही का. आई मला तुझ्याकडनं हे जाणून घ्यायचंय की तुझ्या युट्यूब चॅनलला आतापर्यंत जवळजवळ 11,000 सबस्क्रायबर झाले. तर या सबस्क्रायबर लोकांना तू आता पुन्हा एकदा पदार्पण करतेस, तर त्यासाठी म्हणून त्यांना तू एक काय म्हणजे त्यांच्यासोबत कसा संवाद साधशील आणि कसं करशील? की पुन्हा एकदा मी आता आलेली आहे, व्हिडिओ बघा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त तुम्ही शेअर करा. बर, आता मूळ मुद्दा असा आहे, आपण सुरुवात केली होती लॉकडाऊन होता. हो. त्यावेळेसला आता आम्हाला माहितीये की बाबा गोष्टी कशा कशा भेटत होत्या, कसं जाऊन आम्ही मॅनेज करायचो. आता आपण गावी आलेलो आहे कोल्हापूरला, आणि कोल्हापूर म्हटल्यानंतर विषय हार्ड. कोल्हापुरात काय बोलायचं तर पहिला म्हणजे नॉनव्हेज शिवाय चालत नाही बघा, बरोबर. तर आता तू ज्या वेळेसला तुझा हा युट्यूब चॅनल पुन्हा एकदा सुरुवात करतेस, तर त्यावेळेसला तुझा स्टार्टिंग पॉइंट काय असणार आहे? म्हणजे तू व्हेजिटेरियन पासून सुरू करणार, स्वीट्स पासून सुरू करणार, की आपलं जे आहे ते आहे? आपलं आहे ते कोल्हापुरी नॉनव्हेज. ओके ओके ओके. त्यामध्ये खास करून तुझा आवडता पदार्थ कुठला? कोल्हापुरी मटण. मटणामध्ये सुकं मटण, पांढरा रस्सा, तांबडा रस्सा. कोल्हापुरी लोकांना तेच लागतं. आता मंडळी आमच्या दोघांमध्ये ना एका गोष्टी साम्य बरं का, वेगवेगळ्या. ते काय माहितीये का, घरामध्ये आई जी आहे म्हणजे आई बाबा जे आहेत हे पहिल्यापासूनचे नॉन व्हेजिटेरियन माणसं,
आणि माझ्या बाबतीत बोलायचं तर मी व्हेजिटेरियन माणूस. मला ओळखणारे असे अनेक लोक आहेत, अनेक माझे मित्रमंडळी आहेत, माझे बरेचसे स्टुडंट्स वगैरे आहेत. त्या लोकांचा मला पहिल्यापासून हा एक प्रश्न असतो की अरे दादा, काय काकूंचा तर तो नॉनव्हेज वाला युट्यूब चॅनल आहे, तू कसा काय करतोस? लिटरली त्यावेळेसला म्हणजे जेव्हा कधी आईचे व्हेजिटेरियनचे किंवा स्वीट्सचे वगैरे व्हिडिओ जे शूट व्हायचे, हे सगळे व्हिडिओ मी स्वतः शूट करायचो. बट ज्या वेळेसला नॉनव्हेजचा एखादा व्हिडिओ असायचा त्यावेळेसला आम्ही ऋषीला पहिल्यांदाच बोलवून घ्यायचो की अरे ऋषी जरासा आहे ना, थोडा वेळ काढून ये, असं असं काम आहे म्हणून. आणि लिटरली ज्या वेळेसला घरामध्ये नॉनव्हेजची रेसिपी बनायची त्यावेळेसला माझं काम होतं घराच्या बाहेर फिरणं फक्त. हे असे काही काही प्रसंग होते नाही का. मला सांग, तुझ्या या युट्यूब चॅनलमध्ये आता जसं आपण मागाशी बोललो की तुझ्या युट्यूब चॅनलमध्ये 11,000 सबस्क्रायबर आहेत, तर या 11,000 सबस्क्रायबर मध्ये तुला काही काही लोकांची नावं आठवतात का की जे लोक तुला चांगले कमेंट करायचे, किंवा बऱ्याचशा लोकांनी कधी काळामध्ये मेलला वगैरे म्हणजे मेल आयडीला वगैरे मेसेज केला असेल, इंस्टाग्रामला मेसेज केला असेल, किंवा फोन वगैरे केला असेल, तर असं कोणाबद्दल काय आठवतं? हो, एक प्रवीण दादा पण आहे, ते आमच्या गावाकडचेच आहेत, कोल्हापूरचेच आहेत ते, पण ते दुबईला असतात. पण त्यांनी व्हिडिओ सुटला म्हटलं की पहिला व्हिडिओ बघायचे आणि लगेच कमेंट करायचे किंवा फोन करून सांगायचे ताई पहिला व्हिडिओ मी पाहिला म्हणून. त्यानंतर सुनील दादा म्हणून एक होते, असे बरेचसे होते, आता जरा नावं आठवत नाही त्यांची, पण खूप जणांनी चांगल्या चांगल्या कमेंट केल्या. कमेंट करून सांगायचे पण तुम्ही हे नॉनस्टिकची त्याची भांडी वापरा, अल्युमिनियमची भांडी वापरू नका, अल्युमिनियमची कढई वापरू नका वगैरे, असे बरेच काही काही सांगायचे. ते थोडं असं टाकायला पाहिजे होतं, ते तसं करायला पाहिजे होतं. मग त्याच्यानंतर मी थोडं थोडं मग ते बघून बघून सुधारत गेले तसं. ओके. आता लेटेस्ट मध्ये एखाद्या सबस्क्रायबरनी काही अशी कमेंट केली आहे का की जसं आपण म्हणतो की आता बघा, सबस्क्रायबर म्हणा किंवा आपले व्ह्युअर्स म्हणा, युट्यूब हा सगळ्यांसाठी ओपन आहे. आतापर्यंत अशी कोणी कमेंट केली का ज्या कमेंट मधनं आपल्याला त्यांनी कुठली तरी नवीन रेसिपी अशी सांगितली असेल? हो, सांगितले. आता एवढ्यातच एक कमेंट आलेली आहे, डिंकाचे लाडू दाखवा म्हणून. बरेच अशा कमेंट यायच्या काही काही, नवीन दाखवा म्हणून, तुम्ही बंद का केलं, नॉनव्हेजचे परत व्हिडिओ टाका वगैरे म्हणून. तर आता त्यांच्या मागणीनुसार परत मी हळूहळू सुरुवात करेन आता. ओके ओके ओके. आता जर आपण एक वर्स्ट सिच्युएशन म्हणतो, एका दुसरा कोणतरी व्ह्युअर असतो किंवा एखादा फेक आयडिया असतो की बाबा जे लोक वाईट कमेंट करतात, तर अशा लोकांना तू काय म्हणता येईल, म्हणजे तुला काय म्हणायचं अशा लोकांना? करायचे, कारण सांगू काय, याचा आपला वजडी रक्ती मुंडी हे असे व्हिडिओ टाकले ना, त्यावेळेला काही काही लोकांनी केल्या कमेंट, हे असं खातात काय आणि हे असं असतं का वगैरे, कारण त्यांना माहितीच नव्हतं ना हे काय आहे ते. हे फक्त माहितीये कोल्हापूर, कराड, सातारा या लोकांना माहितीये मुंडी म्हणजे काय, वजडी रक्ती हे प्रकार. हे पुण्यातल्या वगैरे लोकांना जास्त माहिती नाही, त्यांना फक्त मटन, चिकन, फिश याच्याशिवाय दुसरं त्यांना काही नाही. म्हणजे जसं आपण म्हणतो पुणे तिथे काय पुणे, मोस्ट ऑफली आपल्या पुण्यामध्ये सगळे नाकातनं बोलणारे माणसं. सो आता ही माझी जनरल माझा एक ही गोष्ट आहे, कारण आईचा युट्यूब चॅनल जरी असला तरी हँडलिंगसाठी टोटली माझ्याकडे होता. दिवसभरासाठी म्हणून आईचं काम होतं दुसऱ्या दिवसाची रेसिपी लिहून ठेवणे, प्रिपरेशन करणे. आमचं काम होतं त्या युट्यूब चॅनलला प्रॉपरली सगळीकडनं बघणे. मी अशा अनेक लोकांच्या कमेंट बघितल्यात बरं का. म्हणजे म्हणतो ना आपण की बाबा त्या माणसाला त्या रेसिपीशी घेणं देणं नाहीये. ते आपण म्हणतो ना की बाबा रस्त्याने सहज असं चाललाय आणि चालता चालता बाबा एक चापाट मारायची म्हणतो, तसं काही काही लोकांची सवय असते. तर अशा कोणी, मला एक माझा वैयक्तिक अनुभव, कारण मी आतापर्यंत तुझ्या चॅनलच्या ज्या कमेंट्स आहेत ना, मी या सगळ्या चेक करत आलेलो आहे. विशेष गोष्ट म्हणजे तुझ्या चॅनलवरची अशी एकही कमेंट नसेल की ज्याला मी स्वतः रिप्लाय नाही दिलेला. मी देखील अशा बऱ्याचशा लोकांच्या कमेंट स्वतः झाकलेल्या आहेत, लोकांना दिसू नये असं केलेलं आहे. कारण नाही सांगतायत, म्हणजे असे काही काही लोक आहेत ज्यांच्या मनोवृत्तीच वेगळ्या आहेत की बाबा जर समजा एखादा माणूस अतिशय उत्कृष्ट अशी एखादी गोष्ट करतोय, ठीक आहे, तुम्हाला आवडली नाही, तुम्ही एखादा थम्सअप द्या. नाही, ते काय नॉनव्हेज जे लोक खात नाहीत ना, त्यांना नॉनव्हेजची रेसिपी आवडत नाही. ते नॉनव्हेजची रेसिपी टाकली म्हटलं की त्याच्यावर ते काहीतरी कमेंट करायचे. ओके ओके. आता मला एक सांगतो, तुझ्या युट्यूब चॅनलमध्ये किंवा तुझ्या या रेसिपीमध्ये तुला अशा 3 महत्वाच्या गोष्टी काय वाटतात की बाबा ह्या असल्याच पाहिजेत तर तुझा युट्यूब चॅनल पुढे जाणार?
आता काय शूटिंग, एडिटिंग आणि आपले प्रेक्षक वर्ग. प्रेक्षक वर्ग, बरोबर बरोबर. नाही, ते असल्याशिवाय मजा नाही. हो बरोबर, ते आहे. मला एखादं सांग, तू ज्या वेळेसला रेसिपी बनवायला उभी राहतेस किंवा तू नॉर्मली घरामध्ये ज्या वेळेसला एखादी पाककृती करतेस, तर त्या वेळेसला कुठलीही रेसिपी करताना त्यामध्ये एक मुख्य घटक असतो, तो कुठला? मुख्य घटक म्हणजे जसं आता तू एखादी रेसिपी बनवतेस तर त्या रेसिपीमध्ये आपण बरेचसे मसाले वगैरे टाकतो किंवा काय काय गोष्टी टाकतो, तर यामध्ये तुला असं मूळ काय वाटतं? मेन आहे कांदा, आलं लसूण पेस्ट आणि आपला कोल्हापुरी झणझणीत मसाला. आता कसं, म्हणजे थोडक्यात बोलायचं काय, मी ऍक्च्युली हा प्रश्न मी माझ्याकडनं ठेवला होता. या प्रश्नाबद्दल आमच्या दोघांमध्ये काय बोलणं झालं नव्हतं. या प्रश्नाचं उत्तर मी आईकडनं ह्यासाठी फक्त घेतलं कारण आपल्या येत्या व्हिडिओज मध्ये लोकांना बऱ्याचशा नवीन गोष्टींची माहिती होईल, बऱ्याचशा नवीन पदार्थांची माहिती होईल आणि त्यातल्या त्यात सगळ्यात महत्वाचं माझं एक वैयक्तिक मत असतं की ज्या वेळेसला आई रेसिपीसाठी काहीतरी करत असेल, मला माहिती आहे बाबा झणझणीत आहे, मी एक तर गोड खाणारा माणूस आहे, सो त्यामुळे बाबा मी काय असेल तेव्हा पहिल्यांदा लांब उभं राहणार, पहिल्यांदा विचारून घेणार काय गरम वगैरे का, काय तिखट वगैरे का, नाही का? आई मला सांग, तुझा हा जो संपूर्ण प्रवास आहे, तू जसं आता युट्यूब चॅनल तुझं आहे, तू रेसिपी वगैरे बनवतेस, ऑब्व्हियसली रेसिपीसाठी प्रिपरेशन करावे लागते, तर जर समजा आजच्या घडीला आपल्या दोघांमध्ये बोलणं चालू आहे की अरे मला उद्या जाऊन असाच एक रेसिपीचा व्हिडिओ करायचा आहे, तर त्यासाठी म्हणून तुझं वेळेचं व्यवस्थापन कसं असतं? मी सकाळी 5:30 उठते. 5:30 उठल्यानंतर कोमट पाणी प्यायचं आणि 4-5 किलोमीटर फिरून यायचं. फिरून आल्यानंतर चहा घ्यायचा आणि आपला आंघोळ पूजा करून मग त्याच्यानंतर आपली सुरुवातच होती. ओके ओके ओके. जर समजा एखादी रेसिपी तुला करायची झाली, म्हणजे एखादा व्हिडिओ करायचा झाला, तर त्यासाठी त्याच्या प्रिपरेशन साठी तुला किती वेळ लागतो तरी? काय नाही, अर्धा 1 तास वगैरे तयारी करायला. कारण आता आम्ही गावाला इकडे आलोय ना, तर माझ्या भावाच्या मित्राचंच मटण, फिश, चिकन सगळं त्याच्याकडे मिळतं. फोन केलं की तो घरपोच आणून देतो. बर, आता जसं तू म्हटलीस तुझ्या भावाच्या मित्राचं, त्याचं नाव पण जरा कळू दे. अरविंद पवार. अरविंद पवार म्हणजे हे प्रॉपर उत्तूर मधले? प्रॉपर उत्तूर मधले. उत्तूर, ओके ओके. फोन केलाय की अर्ध्या तासात घरपोच देतो आणून सगळं. आपल्यासाठी सोन्यावरनं पिवळं झालं. हो. अजून माझ्या मते अरविंद मामाला सांगितलं नाही ना आपण चॅनल बद्दल. हा, म्हणजे येत्या काळामध्ये आमचं एक नवीन सबस्क्रायबर देखील वाढू शकतो. प्लस मध्ये आपल्या या उत्तूर भागामध्ये राहणारे बरेचसे असे लोक आहेत की ज्यांच्याकडनं देखील एक नवीन प्रतिसाद येण्यासाठी सुरुवात होईल. त्यातल्या अरविंद मामाची देखील थोडंफार चंगळ होऊन जाईल, नाही का? ओके ओके. आई मला सांग, तुला आता ह्या युट्यूब चॅनलला धरून तुझ्या भविष्यामध्ये प्लॅनिंग काय काय आहेत? जसं की काही लोक चॅनल पुढे गेल्यानंतर स्वतःचं पुस्तक वगैरे लिहितात, काही लोकांचा प्लॅनिंग असतो की बाबा मला टीव्ही शो मध्ये काम करायचंय, किंवा त्या व्यतिरिक्त इतरत्र स्टेजवरती जर समजा तुला काम करायला भेटलं तर तुझी काय तयारी असेल त्यावेळेसला? सध्या तरी काय तसा विचार नाहीये, कारण माझे काही व्हिडिओ जास्त नाही, 150 व्हिडिओ आहेत. पण आता इथून व्हिडिओ वाढले, प्रतिसाद कसा मिळतो त्याच्यानंतर ठरवू मग पुढे काय करायचं ते. ओके ओके. म्हणजे तरी एक जर समजा एक माझ्या मनात आहे आता की बाबा तुझ्यासाठी म्हणून एखादं पुस्तक लिहावं बाबा रेसिपीसाठी म्हणून, तर तुझं एक काय मत आहे की बाबा तुझ्या असे किती रेसिपीजचे व्हिडिओ झाल्यानंतर तू हा प्लॅन डोक्यामध्ये घेशील? आता 150 व्हिडिओ झालेले आहेत, अजून किमान एक 150 तरी व्हिडिओ व्हायला पाहिजे. म्हणजे 150-200 300-400 व्हिडिओ झाले की त्याच्यानंतर विचार करू. ओके 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 ओके. आता मला एक म्हणजे मी काय काय असे प्रश्न लिहून काढले की जे गेल्या काही दिवसामध्ये माझे मित्रमंडळी असतील, तुझे जे सबस्क्रायबर्स असतील, त्यांच्याकडनं मी कुठल्या ना कुठल्या मार्गे हे सगळे प्रश्न मिळवले. तर आता मला यामध्ये तुला एक पर्सनल प्रश्न असा विचारायचा आहे की तुला आवडती गोष्ट कुठली? महाराष्ट्रीयन रेसिपी, नॉनव्हेजची, महाराष्ट्रीयन जे काही खाद्यपदार्थ? हो, कारण आपलं नॉनव्हेज जास्त चालतं. ओके ओके. जर तुला संपूर्ण भारतामध्ये जायचं झालं
संपूर्ण भारतामध्ये. आता जसं की उदाहरणार्थ पंजाब बाजूला गेलीस तर आपण छोले भटुरे तिकडे चांगले भेटतात, खाली हैदराबाद साईडला गेलीस तर ऑब्व्हियसली तर बिर्याणी वगैरे चांगली भेटते. तर असं संपूर्ण भारतामधनं जर एखादी रेसिपी तुला निवडायची झाली तर तू कुठली निवडशील? हेच आपलं नॉनव्हेज किंवा पुरणपोळी. नॉनव्हेज किंवा पुरणपोळी. ओके 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 ठीक आहे. मला एक सांग, तुझा मला एखादा जुना किस्सा सांग ना, की आता ऑब्व्हियसली आता तुझ्याच युट्यूब चॅनलचा हा पॉडकास्ट आहे आणि यामध्ये आपण तुझ्याबद्दलच बोलतोय, म्हणजे तुला धरूनच बोलतोय. तर मला एखादा तुझ्या लहानपणीचा एखादा एक असा किस्सा सांग की ज्यातून ना तुझी म्हणजे जेवण बनवणं किंवा चांगलं जेवण बनवून इतरांना खाऊ घालणं या बाबतीतली तुझी एक हे वाढली, गोडी वाढली. माझी ना आजी सुगरण होती, खूप छान काय 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 पदार्थ करायचे आणि तिचे बघूनच मी त्याच्यातच काहीतरी थोडंफार बदल करत करत अशा रेसिपी वगैरे टाकल्या. त्याच्यानंतर आई, आत्या असं यांचं बघून बघूनच मी करायला लागले. म्हणजे असे काय कुठं क्लास लावले नाहीत, कुणी सांगितलं नाही आम्हाला हे करा किंवा काय, त्या करायच्या, त्याच्यामध्येच थोडंफार काहीतरी बदल करून आम्ही पुढे चालू ठेवलं. अच्छा अच्छा. मला जराशी ना तुझा एक बॅकग्राऊंड म्हणजे तुझी रूपरेषा सांग की तुम्ही किती जण भाऊ भावंड आणि कसं काय वगैरे? आम्ही 6 जण बहीण भावंड. आम्ही 4 बहिणी, माझी ताई तर आता गेली आणि मी 2 नंबर. माझ्या पाठीवर 2 बहिणी अजून आणि 2 भाऊ आहेत माझे. ओके. जसं तू म्हटलीस की आजी, तर आजी ही पहिल्यापासून गावी राहत होती की तुमचं शेताकडचं घर होतं? नाही, आमचं शेतात एक घर होतं. त्या शेतातल्या घरात माझी आजी, आजोबा म्हणजे बाबा म्हणायचे आम्ही आणि आम्ही 3 जणच राहत होतो. बाकी हे सगळे गावातल्या घरात राहत होते, पण मी त्यांच्या लहानपणापासून त्यांच्याजवळच राहत होते. शेतातल्या घरापासूनचा आणि गावातल्या घरापासूनचा डिस्टन्स किती असेल तरी 1-1.5 किलोमीटर आहे. ओके ओके. म्हणजे आजी आजोबाची तू लाडकी म्हणून तू शेतामध्ये जाऊन राहायचं आणि बाकी सगळे आपल्या घरामध्ये राहायचे. ओके ओके ओके. तू मगाशी बोलता बोलता आत्याबद्दल बोलली होतीस, तर आत्या म्हणजे कोण नेमकी, नाव काय त्यांचं आणि कुठल्या गावी राहतात काय? माझ्या वडिलांची बहीण, नाव तू शालन पाटील. आता निपाणीत राहते ती. तिचं गाव कापशी, पण ती आता सध्या मुलाकडे निपाणीत राहते. कापशी म्हणजे आपली कापशी सेनापती. ओके. नाही, भेटलोय तसं आम्ही, आत्तीला भेटलोय, आत्तीशी आम्ही बऱ्याचशा चर्चा केल्या. मूळ मुद्दा असा की आमच्या आईची आत्ती बरं का ती. आता यामध्ये गंमत अशी आहे की आपण नेहमी काय करतो, आईची आत्या, वडिलांची आत्या, आपण यांना आजी म्हणतो. आम्हाला पहिल्यापासून तोच एक शब्द तोंडात बसला की आत्तीच बोलायचं. आणि विशेष गोष्ट अशी ना की आत्तीला आमच्या कधीही जाऊन भेटावं, पाटील आत्या आमची कधीही जाऊन भेटावं. नेहमी एकदम चेहरा फुललेला असतो, सगळ्या मुलांशी एकदम आहे त्या नॉर्मल ट्युनिंग मध्ये बोलते. कधी कोणावर रागवणार नाही, काय नाही काय नाही. आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे आजही तुम्ही जरी माझ्यासोबत आलात, आईसोबत जरी आलात, तुम्ही आजही जरी आत्याकडे गेलात तरी सुद्धा तुम्हाला जेवल्याशिवाय सोडणार नाही. प्लस मध्ये जर समजा तुम्ही लहान असाल तर तुमच्यासाठी काही ना काही चॉकलेट वगैरे काही ना काही आणून ठेवलेले असतील किंवा इतरत्र काही काही गोष्टी असतील, ह्या आणून ठेवलेल्याच असतात. म्हणजे थोडक्यात बोलायचं असं की ही आपली एक कोल्हापुरी पद्धत आहे की तुम्ही कुणाच्या घरी जरी गेलात तर तो व्यक्ती तुम्हाला पाहुणचाराशिवाय सोडणार नाही. अशी आपली आत्ती नाही का? सो आई, खूप छान वाटलं. आपण बऱ्याच दिवसानंतर मूळतः आपण युट्यूबचा पॉडकास्ट करतोय. एक मध्यंतरी आपण ज्यावेळेसला एकमेकांशी बोलत होतो त्यावेळेसला आपण ही गोष्ट विसरून गेलो होतो की आपण युट्यूबसाठी एखादा पॉडकास्ट करतोय वगैरे वगैरे. नॉर्मली बोलायचं असं की मंडळी ही आमच्या घरातली रेग्युलर बोलणं झालं आपलं, नाही का? आणि बरं वाटलं युट्यूब चॅनलच्या माध्यमातून का होईना, पण ऍटलीस्ट मला आणि तुला एवढ्या गप्पा मारता आल्या. त्यातल्या त्यात बऱ्याचशा गोष्टी आपल्याला एकमेकांशी शेअर करता आल्या. आपले जे व्ह्युअर्स आहेत त्यांच्यासोबत शेअर करता आल्या, हे का नाही? मला आता एक अशी गोष्ट सांग की चॅनल सुरू झाल्यापासून ते आतापर्यंत आपल्या युट्यूब चॅनलचा पहिला व्हिडिओ ते आज तागायत आजचा दिवस, आतापर्यंत आपल्या दोघांच्या आयुष्यामध्ये बरेचसे लोक येऊन गेले, बरीचशी माणसं येऊन गेले. तर त्यामध्ये कुठल्या व्यक्तीची सगळ्यात जास्त आठवण येते, कुठल्या व्यक्ती हा आपल्यामध्ये होता, आपल्यापासून लांब गेला, अशी कोणाबद्दल काय खंत वाटते? त्याच्यामध्ये माझे मिस्टर आणि माझी बहीण, हे दोघं गेले, त्याच फार दुःख झालं. ते असायला पाहिजे होते.
प्रवास सगळा बघायला ते असायला पाहिजे होते. खरी गोष्ट आहे म्हणा, आपला माणूस हो आपला जवळ असला तर बऱ्याचशा गोष्टी आपल्याला म्हणजे अजून नवीन आपल्याला फुलून दिसतात. हो पण आपला माणूस नसला की थोडस वाटतं, प्रत्येकाला वाटतं ही गोष्ट. आपण ज्या वेळेसला युट्यूब चॅनल वरती म्हणजे पप्पांचा एखादा बर्थडे पण आपण हे केला होता नाही का, केक आणला होता, वृद्धाश्रम मध्ये जाऊन केला, वृद्धाश्रम मध्ये जाऊन केला तो होता. व्हिडिओ टाकलेला आहे आपण. बरोबर. नाही खरं आहे ना, त्यावेळेसची तुझी आणि डबोळीया काकूंची आंटी होती ना त्यावेळेसला सोबत, आंटी होती तुमची, त्यावेळेसची ती संकल्पना खरोखर छान होती की आपल्या जवळची एखादी व्यक्ती जी आता आपल्यामध्ये नाहीये किंवा आपल्यापासून लांब गेलेली आहे आणि तिचा जर वाढदिवस वगैरे आला किंवा एखाद्या घरामध्ये समारोप करायचा झाला, त्यावेळेसला आपण आपल्या घराजवळचे वृद्धाश्रम असतील किंवा अनाथाश्रम असतील, आपण तिथं जाऊन आपल्या स्वइच्छेने जे काय असेल ते देतोय, साजरा करा. कारण ती लोक पण अशीच प्रेमाची भुकेली असतात. ती लोक पण त्यांना काय फक्त जाऊन आपण 2 शब्द बोलायचे, त्यांच्याशी एक दिवस घालवायचा, एवढंच त्यांना पाहिजे असतं. बरोबर ना. कारण आपला माणूस ज्या वेळेसला घरामध्ये असतो त्यावेळेसला आपण फक्त आपला माणूस आणि आपला परिवार आपण यांचाच विचार करतो. पण ज्या वेळेसला आपण अशा एखाद्या ठिकाणी जातो की ज्यांना खरोखर आपली गरज आहे, त्या ठिकाणी आपल्याला एक नाही तर बाबा 10 आई बाबा भेटतात. त्यांच्याशी आपण आम्ही जात होते, मी वरच्यावर जायचे, त्यांना काहीतरी बिस्किट द्यायची किंवा असं काहीतरी नाश्ता नेऊन द्यायचा. त्याच्यामुळे सारखं मी वृद्धाश्रममध्ये जाते, मला खूप वाईट वाटायचं त्या लोकांचं, आपल्या मुलाबाळांपासून बाहेर लांब राहतात ते. नाही खरं, आता मी ज्या वेळेसला तिथं होतो, आता आम्ही लोक किंबहुना ऋषिकेश, आम्ही बऱ्याच वेळेसला पुण्यामध्ये ससूनच्या इथलं दरपळे जे जज होते त्यांचं एक त्यांच्या नावाने चालत असलेलं एक अनाथ आश्रम होतं लहान मुलांचं, आम्ही तिथे देखील जायचो. खरं म्हणजे मला एक गोष्ट कळत ना, एखाद्या माणसाला जर आपला माणूस म्हणून त्या माणसाला वागवून घ्यायची जर समजा त्याला ही गोष्ट कळत नसेल तर त्या माणसाने माणूस म्हणून राहणं पण चुकीचं आहे, अर्थच नाही. आई वडिलांनी काय केलेलं असतं आपल्यासाठी तेच विसरतात ते लोक. असो आई, खरोखर ना छान वाटलं, आपला व्हिडिओ मस्त झाला, निवांत मध्ये चर्चा झाल्या, थोडासा हास्यमय झाला, थोड्या काय ठिकाणी आपण भावनिक झालो, बऱ्याचशा गोष्टी घडल्या. आता इथून पुढे नवीन व्हिडिओ सगळे सुरू करणार. व्हिडिओ आता चालू करू. ओके. माझं असं मत आहे ना की आपण कोल्हापुरी म्हटल्यानंतर आपण ना मोस्ट ऑफली नॉनव्हेज कडेच लक्ष देऊ, नॉनव्हेजच व्हिडिओ अपडेट करायला सुरुवात करू. व्हेजिटेरियनचे बरेचसे व्हिडिओज आहेत, बट मला असं वाटतंय की तुझ्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आतापर्यंत आपण बरेचसे व्हिडिओज दाखवलेत लोकांना. काय किरकोळ गोष्टी आहेत ज्या दाखवायच्या बाकी राहिल्या. महत्वाचा मुद्दा म्हणजे मंडळी तुम्हाला म्हणून सांगतो, आपण मुंबई पुण्यासारख्या शहरांमध्ये ज्या वेळेसला राहत असतो ना त्यावेळेसला आपल्याला तिथल्या बाजारामध्ये भेटणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्याच फक्त आपल्याला दिसतात. गावाकडं आता जसं आमची आई आम्हाला सांगायची की आमची आई लहान होती त्यावेळेसला संपूर्ण भारतामध्ये दुष्काळ पडला होता आणि त्या दुष्काळाच्या काळामध्ये ना काय अशा ठराविक भाज्यांची नावं होती की त्या भाज्या फक्त एक रस्त्याकडेला लागलेल्या असतात किंवा बाबा शेतात कुठं सुद्धा बांधावर वगैरे असतात म्हणून लोक काढून आणायचे आणि ती भाजी खायची. म्हणजे जसं कुरडूची भाजी झाली, ती लाल देठाची भाजी असते ती झाली. तर ह्या ज्या भाज्या आहेत ना ह्या फक्त आता आपण रस्त्याने गाडी चालवतो त्यावेळेसला आपल्याला सगळं काय दिसतं पण आपल्याला माहिती नसतं की ही भाजी म्हणून. ते आता शेतात जाऊन आपण दाखवू पुढच्या व्हिडिओत. पुढच्या वेळेसला आपण दाखवू. आमच्या शेतात आहेत सगळ्या भाज्या. त्या ज्या गोष्टी आहेत ना त्या गोष्टी आत्ताच्या लोकांना माहिती नाहीयेत. मूळतः गावाकडे आजही त्या गोष्टी केल्या जातात, खाल्ल्या जातात. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण जे बाहेर हॉटेलमध्ये वगैरे जाऊन जे फास्ट फूड वगैरे खातो त्यापेक्षा 100 किंवा जास्त पटीने जास्त आपल्याला त्यामध्ये प्रोटीन भेटतात.
आणि खरोखर ही गोष्ट चांगली. येत्या काही काळामध्ये आम्ही त्या सगळ्या भाज्या देखील आमच्या युट्यूब चॅनलवरनं दाखवायचा प्रयत्न करू. सो आई, धन्यवाद. सगळ्यात पहिल्यांदा मी तुझे आभार मानतो की तू आज वेळ दिला. 2 वर्षांनी का विना, पण तू आज तयार झालीस की पुन्हा एकदा व्हिडिओ करूया म्हणून. आणि मंडळी, एवढं बोलून सुनंदा शिंत्रे यांच्या युट्यूब चॅनलवर मी रणजित बापूसाहेब शिंत्रे तुमची रजा घेतो. तर मंडळी, भेटूयात आपण पुढच्या सेशनमध्ये, ज्या सेशनमध्ये आपण आईच्या युट्यूब चॅनलवरनं एखादी नवीन रेसिपी पाहणार आहोत. ठीक, चलो, धन्यवाद.